प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण केलेले आहेत। माननीय मंत्री महोदय माधुरी मिसाळताई यांच्या दालनात सुद्धा बैठक झाली होती। संबंधित अधिकाऱ्यांना ताईंनी कारवाई करायला सांगितली होती। त्या गॅरेज असतील किंवा भंगार माफिया असतील, वेगवेगळ्या लोकांनी अतिक्रमण करून तिथे चाळी टावर सगळे बांधलेले आहेत। आता नव्याने एक अतिक्रमण पाम बीच रोडवर ताई झालेलं आहे। ताई, माझं आपल्याला म्हणणं आहे की पाम बीच रोड क्वीन नेकलेस आहे, त्याच्यावर आत्ता या महिन्यामध्ये कुठलीही परवानगी न घेता पालिकेची म्हणा पोलिसांची म्हणा आणि रोडवर दोन्ही बाजूला कमानी बांधून त्या कमानीमध्ये आपल्या हे तुमच्या बॅनर पोस्टरचं ते तयार केलेलं आहे आणि त्या क्वीन रोडचं इतकं सत्यानाश करून टाकलेलं आहे। माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की या दोन नव्याने कमानी झालेल्या आहेत, या ताबडतोब आपण काढणार का? तिथल्या लोकांची मागणी आहे, जाता येताना गाडीवाल्यांना दिसत नाही, नुसत्या त्या रोडवरती येऊन जाऊन बॅनर पोस्टरच्या कमानी उभारल्या जातात आहे। महसूल मिळेल काही मिळत नाही। लोकप्रतिनिधी तिथे मोफत सगळ्या जाहिराती लावतात आणि अशा वेळी या पोलिसांचीही परवानगी घेतलेली नाही साहेब। अतिशय जी मागे आपल्या दालनात बैठक लावली होती ती सुद्धा अतिक्रमण ताई काढलेली नाही, ती आपण ताबडतोब निकसित करणार का? ज्या बिल्डिंग तोडल्या जातात तातूरमातूर कारवाई केली जाते, त्या पुन्हा उभ्या राहतात आणि त्या मग पावसाळा आल्यावर पडतात। अशा इमारतीवर कारवाई झालेली आहे पण ती पूर्ण कारवाई होत नाही। आपण संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश देणार का? ताबडतोब आपण कारवाई करून किती दिवसात ही कारवाई कराल याचं मला उत्तर पाहिजे। माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, माननीय मंदाताई म्हात्रेंनी विचारल्याप्रमाणे जशी मीटिंग झाली होती तशी अध्यक्ष महोदय नवी मुंबई महानगरपालिकेची जी कारवाई होती त्या 870 नोटीस अध्यक्ष महोदय आपण बजावल्या। त्याच्यापैकी 340 अनधिकृत बांधकामं आणि 3133 अनधिकृत झोपड्या आपण पाडल्या अध्यक्ष महोदय। 126 गुन्हे आपण दाखल केलेले आहेत अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे सिडकोची जी कारवाई होती अध्यक्ष महोदय ते आपण 10,160 नोटिसा दिल्या, त्याच्यामध्ये 8,417 जे अतिक्रमणं होती ती आपण पाडलेली अध्यक्ष महोदय। त्याच्यामध्ये 4 गुन्हे दाखल झालेले अध्यक्ष महोदय। आता सदस्यांनी जो उल्लेख केला अध्यक्ष महोदय ज्या कमानी संदर्भामधला त्या अध्यक्ष महोदय ते निश्चितपणे जे अतिक्रमण असेल किंवा अनधिकृत असेल तर निश्चितपणे त्याची कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय। 8 दिवसामध्ये आपण ती कारवाई करून सदस्यांना कळवण्यात तर दिलेलं आहे। पण ज्या ज्या आजी माजी लोकप्रतिनिधींनी इथे आपण त्या प्रश्नामध्ये लक्षवेधीमध्ये कबूल केलेलं आहे की त्यांनी अतिक्रमण केलेले आहेत, पण ती अतिक्रमण काढली जात नाही। थोडी कारवाई आताही केली जाते, कोणाचे फोन आले का ती कारवाई थांबली जाते। ती जी आपण सुचवली आपण बरेचसे केलेत पण जी केली नाही त्याच्यावर पण आपण या 8 दिवसात कारवाई करणार का? कारवाई करणार का? अधिकाऱ्यावर अध्यक्ष महोदय आतापर्यंतच्या कारवाईचा फेब्रुवारी 2026 पर्यंतची कारवाई जी केली ती मी आता अध्यक्ष महोदय आता सांगितली। अध्यक्ष महोदय अनधिकृत बांधकामावरची आणि अतिक्रमणावरची कारवाई ही सुरूच राहील, ही प्रोसेस सुरू आहे अध्यक्ष महोदय। त्यांच्या निदर्शनास जेवढ्या महानगरपालिकेच्या आणि सिडकोच्या मध्ये झालेले अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणं पाडली जातील।